माझा श्लोक ना सगळ्या भाज्या खातो, अगदी कारलंसुद्धा. पण मेथीची भाजी अजिबात खात नाही. पण त्याला खाऊ घालणं हे तर माझं कामच आहे. म्हणून मेथी मी इथे चिरून घेतली. त्यामध्ये लसूण आणि मिरचीची वाटण करून टाकले. त्यामध्ये गव्हाचं पीठ, त्यावर मीठ, हळद आणि ओवा टाकले आणि चांगलं पीठ मळून घेतलं. त्याच्या टिफिनसाठी इथे मी केली होती भेंडीची भाजी आणि जेव्हा कधी भेंडी करते त्यावेळेस तो असं सारखं येऊन उघडून बघत असतो. मग मी इथे मेथीचे पराठे करायला घेतले. अगदी आपण चपाती करतो तसंच लाटायचं, पण इथे साहेबांना पाहिजे होता ट्रायंगल शेप. त्याला गोल पोळी खायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. कायम मला म्हणतो की ट्रायंगल शेप कर, स्क्वेअर कर, म्हणजे वेगवेगळे शेप्स पाहिजे चपातीचे. मग मी इथे मेथीचा पराठा केला आणि तो इथे उभा होता कारण त्याला भेंडीची भाजी खायची होती. आणि त्याला असं का वाटतं काय माहिती की त्याला मम्माला कायम हेल्पच करायची असते. त्याला मी नाश्ता दिला भेंडीची भाजी आणि पराठा. मग त्याने खूप आवडीने खाल्ला आणि त्याचबरोबर त्याचा टिफिनही पॅक केला. त्याचबरोबर मी त्याला सॅलडही देते आणि तो फिनिश करून येतो. त्यानंतर त्याला स्कूलला सोडलं आणि घरी आल्यानंतर मी केले आमच्यासाठी पोहे. पोहे एकदम मस्त झाले होते आणि त्याच्यासोबत मी केली होती मटकीची आमटी. चला म्हटलं आज काहीतरी वेगळा नाश्ता करूया म्हणून केले तरी पोहे आणि छान लागले, एकदम मस्त कॉम्बिनेशन होतं हे. त्यानंतर जेवणामध्ये मी आमच्यासाठी पण पराठेच केले होते आणि दही जमा झालं होतं. दहीचं लोणी काढलं. मस्त लोणी आणि पराठे एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर सॅलड कट केलं आणि हे होतं आजचं जेवण. मटकीची आमटी, लोणी, सॅलड आणि मेथीचे पराठे.